So student, now let's see our first problem from the practice set 2.3. तर आता बघा प्रॉब्लेम काय दिलेला आहे, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इक्वल टू 0. आता जसं आपण एक एक्झाम्पल बघितलं सेम त्याच मेथडने कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. आता बघा इथे काय दिलेलं आहे, तर आपण सुरुवातीला काय करू, इक्वेशनची आपली पहिली स्टेप काय असते चेक करायची. बघा इथे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट हा 1 आहे, म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये हा आहे. स्टेप 2 त्यासाठी आपण काय करू, इक्वेशन लिहून घेऊ अगोदर इक्वल टू 0. स्टेप नंबर 2 काय येणार आपली, की हा जो मायनस 20 आहे कॉन्स्टंट टर्म लेफ्ट हँड साइडला मूव्ह करायची, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस एक्स इक्वल टू 20. आलं लक्षात एवढं. आता समोरची स्टेप काय असते बघा, एक्स स्क्वेअर प्लस एक्स आहे, याला आपण काय करत असतो 2ax च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो, 2ab च्या फॉर्म मध्ये. मग आता याला काय करणार आपण, एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स बाय 2 करणार, राईट. म्हणजे आता इथे काय होणार, 2 कॅन्सल होतील आणि फक्त एक्स उरेल, म्हणजे एक्स ला आपण 2 इंटू ab च्या फॉर्म मध्ये असं लिहू शकतो, इज इक्वल टू 20 जशाला तसा. आता इथे एक्स बाय 2 म्हणजे काय, सरळ सरळ 1/2 आहे, याला आपण असं पण लिहिता येते बघा, एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू 1/2 इक्वल टू 20 असंही लिहिता येते याच टर्मला. एक्स बाय 2 म्हणजे काय, इथे एक्स इंटू 1/2, इथे 2 जर कॅन्सल झाले तर उरला फक्त एक्स, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस एक्स उरते. सिंपल, इतकं लक्षात आलं तुमच्या. आता काय करणार आपण, जी आपली ए स्क्वेअर आपल्याला स्क्वेअर पाहिजे असतो, तर तो ए म्हणजे काय असणार आहे आपला आता 1/2. तर सिंपली आपण काय करणार, दोन्ही साईडला 1/2 चे स्क्वेअर ऍड करणार. बघा एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू 1/2 प्लस 1/2 चा स्क्वेअर इज इक्वल टू 20 प्लस 1/2 चा स्क्वेअर. हा आपण दोन्ही साईडला ऍड करणार. आलं लक्षात. आता काय करायचं, या पूर्ण टर्मला मी कसं लिहू शकतो, मी याला असं लिहू शकतो एक्स प्लस 1/2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू शकतो मी असं. या पूर्ण टर्मला आपण बघितलं होतं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो बघा, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी चा स्क्वेअर. यामध्ये ए म्हणजे काय, ए चा स्क्वेअर इथे आहे आपला एक्स स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2 इंटू ए बी, बी म्हणजे कोणी आपला 1/2 आणि बी चा स्क्वेअर म्हणजे 1/2 चा स्क्वेअर, याला आपण असं लिहू शकतो. समजलंय, या फॉर्म मध्ये आहे म्हणून असं लिहिलं. आता याला सॉल्व्ह करू. 20 जशाल तसे 1/2 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4. आलं लक्षात. आता काय करणार, एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर जशाल तसा याला सॉल्व्ह करून घेऊ. बघा आता याच्या खाली काय नाही म्हणजे काय असते, 1 असते. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून किंवा एलसीएम मेथडने सॉल्व्ह करू शकता. 24 जा 80, 80 प्लस 1 81 डिवाइड बाय 4, याला असं लिहू शकतो आपण. बघा 20 चूक 80 आणि 80 प्लस 1 81 डिवाइड बाय 4. तर आता याला पुन्हा आपण काय करू शकतो, आता याचा स्क्वेअर रूट काढू शकतो. बघा इथे स्क्वेअर आहे, हे साइन मूव्ह करायचं आपल्याला. काय करणार आपण, एक्स प्लस 1/2 हे जर आपण साइन काढून टाकलं तर इकडे काय बनेल बघा, 81 चा स्क्वेअर रूट काय येतो 9 डिवाइड बाय 4 चा स्क्वेअर रूट येतो 2. म्हणजे आपण सरळ लिहू शकतो एक्स प्लस, आता हे पण कसं येईल, एक तर प्लस येईल किंवा मायनस येईल कारण स्क्वेअर रूट काढला आपण. तर एक्स प्लस 1/2 इक्वल टू 9/2 और एक्स प्लस 1/2 इक्वल टू मायनस 9/2. म्हणजे या दोन पैकी एक येईल. सरळ एक्स इज इक्वल टू 9/2 मायनस 1/2 और एक्स इज इक्वल टू मायनस 9/2 मायनस 1/2. तर एक्स इज इक्वल टू येईल 9 मधून 1 गेला 8 डिवाइड बाय 2 और एक्स इज इक्वल टू मायनस मायनस प्लस मायनस 10 डिवाइड बाय 2. तर आता याला जर डिवाइड केलं 2 1 जा 2, 2 2 जा 2 4 जा 8. सो एक्स इज इक्वल टू 4 हे एक रूट मिळालं और एक्स इज इक्वल टू 2 1 जा 2, 2 5 जा 10 म्हणजे -5 हे एक रूट मिळालं. तर अशा पद्धतीने आपण या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकतो. आलं लक्षात कसं सॉल्व्ह करायचं.